मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आजपासून नवरात्र सुरू होत आहे। चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे। तर आज गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च या दिवशी खूप चांगल्या दिवशी गुढीपाडव्याचा दिवस आलेला आहे। त्याशिवाय अमावस्या। तर या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपायसुद्धा स्कंद महापुराणातील ऐकूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने श्री स्कंद महापुराणातील चौथा भाग ऐकणार आहोत। वामन अवताराची कथा, काही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आहेत। तर गुढीपाडव्यासाठी आपण लक्ष्मी प्राप्तीचे कोणते उपाय करणार आहोत ते जाणून घेऊया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुढीपाडव्याला लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी पहाटे अभंग स्नान करून सूर्योदयापूर्वी गुढी उभारा। दारात आंब्याच्या पानांचे तोरण लावा। मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढा। 11 कवड्यांची पूजा करून ती तिजोरीत ठेवा। लाल कपड्यात थोडे तांदूळ, गहू, दालचिनी असे घेऊन थोडे कॉईन घेऊन एक पोटली बनवा आणि ती पोटली तिजोरीत ठेवा। याच्याने आपले नवीन वर्ष धनधान्यासारखे आणि सोन्या चांदीसारखे आपले जाईल। पूर्ण वर्षभर आपल्याला कुठल्याही गोष्टींची अडचण राहणार नाही आणि बरकतीच राहील। 11 कवड्यांचा उपाय हा गुढीपाडव्याला 11 पिवळ्या कवड्यांची पूजा करून त्याला लाल कपड्यात बांधून जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवायचे आहे। तर याच्याने आपल्या घरात वर्षभर बरकती राहील। तर हे 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे। 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त खूप चांगला आहे। या दिवशी नवीन जागा, सोने चांदी या नवीन गृहप्रवेश कुठल्याही गोष्टींसाठी गुढीपाडव्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। तर हा उपाय नक्की करून बघा, वर्षभर धनधान्याची बरकती राहील। तर आता वामन अवताराची कथा काय आहे श्री स्कंद महापुराणातील कथा आपण ऐकूया। लोमेश ऋषी पुढे सांगू लागले, वृत्तासुर ठार झाल्याची सर्व हकीकत दैत्य सैनिकांनी पाताळलोकी विराजमान असलेल्या बलिराजास सांगितली। बलिराजाचा सुडाग्नी प्रज्वलित झाला। त्याने मनाशी ठरवले की आपण देवेंद्राच्या सिंहासनावर विराजमान होऊन स्वर्गावर राज्य करायचे। बलिराजाने आपल्या मनोदय शुक्राचार्यांना सांगितला। शुक्राचार्यांनी बलिराजास विश्वजित नामक यज्ञ करण्यास सांगितले। काही दिवसातच विश्वजित यज्ञाची तयारी पूर्ण झाली। यज्ञास प्रारंभ झाला। यज्ञाच्या वेळी अनेक दिव्य शस्त्रांनी परिपूर्ण असा दिव्य रथ यज्ञ अग्नीतून वर आला। बलिराजास आनंद झाला। त्या दिव्य रथावर आरूढ होऊन बलिराजा देवेंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी गेला। इकडे स्वर्गलोकी अचानक सैनिकांचा वेढा पडल्याने दैवसैनिक घाबरले। देवेंद्रासहित सर्व देव देवता महातपस्वी कश्यप ऋषींच्या आश्रमात गेले। कश्यप ऋषींच्या आश्रमात त्यांची धर्मपत्नी सुद्धा होती। देवदेवतांनी त्यांना भविष्यकाळातील युद्धाबद्दल सर्व कल्पना दिली। कश्यप ऋषींची पत्नी म्हणाली, देवांनो, तुम्ही दैत्य सैनिकांच्या वेढ्यात सापडला तरी चिंता करू नका। माझे प्राणनाथ यावर लवकरच काहीतरी उपाय शोधतील आणि तुम्हा सर्वांची सुटका होईल। सर्व देव देवता आपल्या लोकी गेले। कश्यप ऋषींनी आपल्या अर्धांगिनीस सांगितले की आदिती, तू देवांच्या संकटमुक्तीसाठी भाद्रपद दशमीस एक भुक्त व्रत कर। आदितीने आपल्या पतीच्या आज्ञेप्रमाणे ते महान व्रत केले। आदितीच्या व्रतनिष्ठा पाहून श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि ते विष्णूचे बटू रूप पाहून कश्यप ऋषी व आदितीस आनंद झाला। आदितीने वामन रूप घेतलेल्या विष्णूंना देवदेवतावर आलेले संकट सांगितले। विष्णू अवतारमध्ये वामन म्हणाले, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतलेला आहे। दैत्य सैनिक देवेंद्राचा वध करण्यासाठी अमरावती नगरीपर्यंत आले। अमरावती नगरी ओस पडली होती। सर्व देवदेवता देवेंद्रासमेत लपून बसल्या होत्या। इंद्रांचे सिंहासन मोकळे आहे हे पाहिल्यानंतर बलिराजास खूप आनंद झाला। त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन
इंद्रपद बळकावले व त्या इंद्रांच्या सिंहासनावर बसून बलिराजा सर्व याचकांची मनोकामना पूर्ण करू लागला. दानशूर बलिराजा म्हणून सर्वत्र त्यांचा जय जयकार होऊ लागला. लोमेश ऋषींनी सर्व ऋषीमुनींना बलिराजा एवढा दानशूर कसा झाला याबाबतची एक कथा सविस्तर सांगितली. दैत्यगुरु शुक्राचार्यांना बलिराजा म्हणाला, मला सर्व दैत्य पाताळलोक सोडून इंद्रलोकी यावेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी काय करू? शुक्राचार्य म्हणाले, तू इच्छापूर्तीसाठी पृथ्वीलोकी 100 अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प कर. बलिराजाने अश्वमेध यज्ञ करण्यास प्रारंभ केला. काही महिन्यातच 99 यज्ञ पूर्ण झाले. 100व्या यज्ञास सुरुवात करायच्या आधी वामनचे तेथे आगमन झाले. वामन बटू बलिराजास म्हणाले, हे राजन, तू मोठा दानशूर आहेस. तुझी कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. दारी आलेल्या याचकाने काहीही मागितले तरी तू त्यास विनमुख पाठवत नाहीस, हे मला ठाऊक आहे. बलिराजाने वामनला दान मागण्यास सांगितले. वामन म्हणाला, हे राजेश्वर, तू मला फक्त त्रिपाद भूमी दान म्हणून दे, म्हणजे 3 पावले भूमी दान म्हणून दे. शुक्राचार्यांनी दिव्य दृष्टीने सर्व काही ओळखले, जाणले आणि विष्णूंचा डाव ओळखला. शुक्राचार्य बलिराजाजवळ आले व म्हणाले, तू दान करण्याचा संकल्प सोडू नकोस, कारण हा बटू म्हणजे साक्षात विष्णू अवतार आहे. क्षीरसागर निवासी विष्णू आहे. तुझा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून त्याने हा डाव सर्व ओळखला आहे, आखलेला आहे. बलिराजा म्हणाला, गुरुवर, साक्षात लक्ष्मीचा प्राणनाथ माझ्याकडे दान मागण्यासाठी आला आहे, हे माझे भाग्य समजतो. श्रीहरी संपूर्ण विश्वाचे पालन करता आहे. त्याच्या कीर्तीचे गुणगान करताना सहस्रमुखी शेष सुद्धा थकून गेले. श्रीहरीचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. आपल्या गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन करून बलिराजाने त्रिपाद भूमी दान करण्याचा संकल्प सोडला. संकल्प सोडल्यानंतर काही क्षणात श्री विष्णूंनी आपले दिव्य रूप प्रकट केले आणि विष्णूच्या महान पहिल्या पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापून घेतली. दुसऱ्या पावलाने सत्यलोक व्यापून घेतला आणि त्यावेळी विश्वनिर्माता ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूतील जलाने श्रीपतीच्या चरणकमलांना स्नान घातले. ज्यावेळी सत्यलोकात गेले त्यावेळी विश्वनिर्माता ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूतील जलांनी श्रीपती म्हणजे श्री विष्णूंच्या चरणकमलांना स्नान घातले आणि त्या दिव्य जलापासून पापनाशिनी गंगेची निर्मिती झाली. विष्णूंनी 2 पावलातच संपूर्ण सृष्टी व्यापून टाकली. विष्णूंनी पुन्हा बटूचे रूप धारण केले. त्यावेळी यज्ञमंडपात उपस्थित असलेल्या सर्वांनी श्रीनाथाची स्तुती केली. बलीची धर्मपत्नी विंध्यावली तेथे होती. तिने विष्णूंना नमन केले. वामन विष्णू म्हणाले, हे देवी, मला तुझ्या प्राणनाथाने त्रिपाद भूमी दान करण्याचे वचन दिले आहे. आता मी 3 पावले कुठे ठेवू? कारण मी मूळ रूप प्रकट करून सर्व काही व्यापून टाकलेले आहे. विंध्यावली म्हणाली, हे जगदेश्वर, तू पहिले पाऊल माझ्या डोक्यावर ठेव, दुसरे पाऊल माझ्या मुलांच्या डोक्यावर ठेवून त्यांचे नरदेहाचे सार्थक कर, 3रे पाऊल माझ्या प्राणनाथांच्या डोक्यावर ठेव. विंध्यावलीचा मनोदय ऐकल्यानंतर श्रीपती प्रसन्न झाले व बलिराजास, तुझी पत्नी महान आहे, तू हवा तो वर माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बलिराजा म्हणाला, हे केशवा, हे माधवा, हे अच्युता, हे जनार्दना, मला तुझ्या चरणसेवेशिवाय दुसरे काहीही नको. वैकुंठनाथ म्हणाले, हे राजन, तू सहकुटुंब सहपरिवार सहित सूतलोकी जा. तू माझा आवडता भक्त आहेस. तू सूतलोकी तुझा द्वारपाल होईल. आणि विष्णूंची आज्ञा शिरोधार्थ मानून बलिराजा सूतलोकी गेला व सपरिवार सहित तेथे निवास करू लागला. आता तारकासुराला वरदान पार्वती जन्म. दैत्यलोक उग्र तपश्चर्या करून देवदेवतांना प्रसन्न करून घेत व त्याच्याकडून दिव्य वरदान मिळवत असत. नमुचीचा मुलगा तारकासूर याने कठोर तपश्चर्या करून विश्वनिर्माता ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतले. तारकासुराची उग्र तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने वरदान मागण्यास सांगितले. तारकासूर म्हणाला, हे ब्रह्मदेवा, मला तुम्ही अजरामरतेचे वरदान द्या. मला सर्वत्र विजय मिळवता येईल असे तुम्ही वरदान द्या. तारकासुराचे हे वरदान ऐकल्यानंतर ब्रह्मदेव चकित झाले. ते म्हणाले, तारकासुरा, या जीवसृष्टीत जन्म मृत्यू हे 2 चक्रे आहेत. तू सांगतो आहे की मला अजरा अमर म्हणजे मी अमर होण्याचे वरदान द्या, पण या सृष्टीमध्ये मृत्यू जन्म हे 2 चक्रे आहेत. जो मनुष्य या पृथ्वीवर जन्म घेतो तो मृत्यू त्याला अटल आहे.
त्याला एक ना एक दिवस परलोकी मृत्यूलोकी जावेच लागते. मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही. सृष्टी नियमाप्रमाणे तुला अजरामतेचे वरदान देण्यास मी असमर्थ आहे असे ब्रह्मदेवाने तारकासुराला सांगितले. तू सर्वांवर विजय मिळवशील, पण एका बालकाच्या हातून तुझा पराभव निश्चित आहे. अदिव्य वर प्राप्त झाल्यानंतर तारकासुराने सर्वत्र हाकार माजवण्यास सुरुवात केली. सर्वत्र दहशत निर्माण केली. स्वतःची पूजा करण्यास सर्वांना सांगितले. सर्व लोक जीवाच्या भीतीने तारकासुराची पूजा करू लागले. सर्वत्र गोंधळ झाल्याने सर्व देव देवता चिंतातूर होऊन ब्रह्मदेवाकडे आले. त्यांनी ब्रह्मदेवास सर्व काही सांगून भविष्य काळातील संकटांची कल्पना दिली. ब्रह्मदेव म्हणाले, हे देव देवतांनो, तुम्ही चिंता करू नका. ज्यावेळी भोलेनाथास महाशक्तिशाली पुत्र होईल तोच या तारकासुरास ठार करेल. त्यामुळे भोलेनाथ लवकर शुभ विवाह करते असा तुम्ही प्रयत्न करा. जर महादेवाने विवाह केला नाही तर तारकासुराचा पराभव आपल्या सर्वांच्या हातून होणे अशक्य आहे. बृहस्पती ऋषी समेत सर्व देव देवता हिमालयाकडे गेले. हिमालयाने सर्वांचे यथोचित स्वागत केले. बृहस्पती ऋषी म्हणाले, तारकासूर फारच बलशाली झाला आहे. त्याचा त्रास संपवायचा असेल तर नीलकंठाने विवाह करावा अत्यावश्यक आहे. त्या नवदापत्याचा पुत्रच तारकासुराचा कर्दनकाळ ठरेल. त्यामुळे तू सदाशिवाच्या विवाहासाठी लावण्यवती कन्येची निर्मिती कर. महादेवासारखा जावई तुला लाभल्याने तुझी कीर्ती सर्वत्र होईल. काही महिन्यानंतर हिमालय मेना या दाम्पत्यास कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी तिचे नाव गिरजा असे ठेवले. गिरजेचा जन्म झाला हे ऐकताच दानव भीतीने थरथर कापू लागले. तिकडे स्वर्गलोकात आनंद उत्सव सुरू झाला. कालचक्राच्या नियमाप्रमाणे गिरजेने तारुण्यात पदार्पण केले. हिमालयाने जाणले की महादेवास भुलण्याची वेळ आलेली आहे. एक दिवस हिमालय आपल्या सुकन्येस घेऊन तप करीत असलेल्या भोलेनाथाकडे आला. हिमालय नम्रपणे म्हणाला, हे जगदीश्वरा सदाशिवा, ही माझी सुकन्या गिरजा ही सुद्धा आपल्या चरणांची सेवा करण्यासाठी इच्छित आहे. तरी कृपया आम्हा दोघांनाही दररोज आपले मंगलमय दर्शन घडवावे. शंकरांनी हिमालयाचा मनोदय ओळखला. शंकरांनी हिमालयास सांगितले की तू दररोज माझे दर्शन घेण्यासाठी येत जा, पण तुझ्याबरोबर या गिरजेस आणू नको. महादेवाचे हे बोलणे ऐकल्यानंतर गिरजेस फार वाईट वाटले. गिरजेने महादेवास एक यक्ष प्रश्न विचारला. गिरजेचा हा चातुर्यपणे प्रश्न ऐकून महादेवाने गिरजेस दररोज दर्शन घ्यायला येण्यासाठी अनुमती दिली. गिरजा दररोज महादेवाच्या दर्शनास येत आहे हे कळल्यानंतर देवदेवतांमध्ये पुढील योजनेची चर्चा सुरू झाली. महादेवाच्या मनात कामविकार निर्माण करण्याची जबाबदारी कामदेवाकडे सोपवण्यात आली. कामदेवास महादेवाचा क्रोध माहीत होता, त्यामुळे त्याने प्रथम नकार दिला. पण देवदेवतांच्या आग्रहाखातर त्याने ही अवघड कामगिरी स्वीकारली. कामदेव मदन आपल्या लावण्यवती अप्सरा समेत महादेव ज्या ठिकाणी ध्यान करीत होते तेथे आला. थोड्या वेळाने गिरिजेचे आगमन झाले. दोघे एकमेकांशी संवाद साधत असत. ध्यानमग्न महादेवावर मदनाने बाण सोडला. त्या कामदेवाच्या बाणामुळे नीलकंठाचे ध्यान भंग पावले. शंकरांना मोहात पाडण्यासाठी कामदेवाने सर्व परिसरच बदलून टाकला होता. त्याने भंग झाल्यानंतर महादेवाने क्षणभर विचार केला की आपल्याला मोह कशामुळे पडला. सदाशिवाच्या समोर कामदेव मदन उभा होता. त्यांनी सर्व काही जाणले. महादेवाने क्रोधाच्या भरात आपल्या तृतीय नेत्र उघडून त्या कामदेव मदनाचे भस्म केले. आपल्या पत्नीचे भस्म झालेले पाहून त्यांची पत्नी रती फार दुःखी झाली. ही घटना पाहून देवदेवता आपसासात चर्चा करून आपल्या लोकी परतले. गिरजेस आपल्या घरी नेण्यासाठी तिचे आई वडील तेथे आले, पण आपल्या जन्मदात्यांना म्हणाली, आता नीलकंठच माझे सर्व काही आहे. मी महादेवाच्या सहवासाशिवाय जिवंत राहू शकणार नाही. मी आता उग्र तपश्चर्या करून नीलकंठाचा वरदहस्त प्राप्त करणार आहे. गिरिजेचे उग्र तपश्चर्येमुळे पृथ्वी व स्वर्ग लोकात हादरून गेला. तपश्चर्याच्या ज्वाला निर्माण झाल्या. सर्वजण श्रीहरी विष्णूकडे गेले. विष्णू म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. आपण महादेवास विनंती करावी की गिरिजेस जीवनसाथी म्हणून निवडावा. मग सर्व देवदेवता विष्णू ब्रह्मदेवासहित नीलकंठाकडे आले. नीलकंठाने त्यांना येण्याचे कारण विचारले. ब्रह्मदेव म्हणाले, हे सदाशिवा, पृथ्वीलोकी तारकासूर नामक दैत्याने सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्याने अनेक निरपराध लोकांना यमसदनी पाठवले आहे. आपला पुत्रच तारकासुराचा कर्दन काळ आहे. तरी आपण लवकरात लवकर गिरिजेसमवेत विवाह करावा एवढीच आमची इच्छा आहे. महादेवाचा वरदहस्त प्राप्त करण्यासाठी गिरिजेने पार्वतीने उग्र तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. तिची ती तपश्चर्या पाहून महादेवाने पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी ब्रह्मचार्याचा वेश धारण केला व पार्वती ज्या ठिकाणी तपश्चर्येस बसली होती
तेथे आले. पार्वतीच्या बाजूबाजूस तिच्या सर्व मैत्रिणी होत्या. महादेवाने सर्व मैत्रिणींना विचारले की सुकन्या कोण आहे व कशासाठी तप करीत आहे. पार्वतीची मैत्रीण विजया म्हणाली, ही हिमालयाची कन्या पार्वती आहे. महादेव आपल्या पती म्हणून लाभावा म्हणून ही तपश्चर्या करीत आहे. ब्रह्मचारी वेशातील शंकर मुद्दाम शिवाची मोठमोठ्या निंदा करू लागल्या. ही शिवनिंदा पार्वती सहन झाली नाही. पार्वतीस राग आला व ती त्या ब्रह्मचार्यास म्हणाली, अरे दुष्टा, तुझ्या हातून किती मोठे महापाप घडले आहे याची तुला कल्पना नाही. तू साक्षात देवादिदेव महादेवाची निंदा केली आहेस. तू शंकराची स्तुती केली नाही तरीच चालेल, पण निंदा मात्र करू नको. या महापापास प्रायश्चित नाही. जा इथून ताबडतोब जा. पार्वतीच्या मनातील आपल्याबद्दल भक्तिभाव आदरभाव पाहिल्यानंतर सदाशिवाने आपले खरे रूप प्रकटले व महादेवाचे ते दिव्य रूप पाहिल्यानंतर पार्वतीस आनंद झाला. तिने महादेवाची स्तुती केली. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतस्थं रत्नाकल्पोजलांग परशुमृगवराभीतहस्तं प्रसन्नं पद्यासीनं समनाततं स्तुतं रणगेन्य व्यर्धप्रकृती व्यग्रकृती वसानं विश्वान्द विश्ववन्द्य निखिलभयहरं पंचवक्रत त्रिनेत्रं. महादेवास पार्वती म्हणाली, तुझी तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो. महादेव पार्वतीस म्हणाले, तुझी तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. आता तू मनवंचित वर माग. पार्वती म्हणाली, हे शिवशंभो, तुम्हीच माझे प्राणनाथ आहात. मीच मागील जन्मी दक्ष राजाची कन्या होती. शिवनिंदा सहन न झाल्यामुळे मी यज्ञात उडी मारून घेतली. प्राणत्याग केला होता. तारकासुरास यमसदनी पाठवण्यासाठी आपल्या पोटी पुत्र जन्मास येईल म्हणून तुम्ही माझ्याबरोबर विवाह करावा अशी सर्व देवदेवतांची इच्छा आहे. महादेव म्हणाले, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे, पण स्वतः तुझ्या घरी येऊन विवाहाचा प्रस्ताव मांडणार नाही. असे बोलून शिवशंभू कैलास पर्वतावर निघून गेले आणि पार्वती आपल्या घरी आली. तिने घरातील सर्वांना सविस्तर वृत्तांत सांगितला. आता लवकर तारकासुराचा अंत होणार हे देवदेवतांनी जाणले. स्वर्गलोकात आनंदी आनंद झाला. हिमालयाची सुकन्या पार्वतीचा हात मागण्यासाठी भोलेनाथाच्या वतीने सप्तर्षी ऋषी हिमालयाकडे आले. हिमालयाने सर्वांचे यथोचित आदरातिथ्य केले. हिमालयाने त्यांना अचानक येण्याचे कारण विचारले. सप्तऋषी म्हणाले, काय आम्ही सर्वजण महादेवाचे दूत बनून आलो आहोत. भगवान महादेवास आपल्या सुकन्येबरोबर विवाह करायचा आहे, तरी आपण त्याची इच्छा पूर्ण करावी. तुम्ही खरोखर भाग्यवान आहात, त्यामुळेच नीलकंठासारखे महान जावई तुम्हाला लाभणार आहे. हिमालय म्हणाला, मी या प्रस्तावाचा विचार करून तुम्हाला नंतर निर्णय कळवतो. तेवढ्यात हिमालय पत्नी मेनाने आपल्या पतीस बोलावून घेतले व सांगितले, नाथ, तुम्ही ताबडतोब या प्रस्तावास संमती दिली तर जगाचे कल्याण होणार आहे. तारकासुरासारख्या दुष्ट राक्षसाचा नाश शिव पार्वती पुत्रांच्या हातून होणार आहे. महादेवासारखा जावई लाभला तर आपली सर्वत्र प्रतिष्ठा वाढेल. मेनाने सांगितल्यानंतर हिमालयाने आपला विचार बदलला व शिव पार्वतीच्या विवाहास आनंदाने संमती दिली. विवाह निश्चित झाल्यानंतर सर्व देवदेवतांना आनंद झाला. तिन्ही लोकांमध्ये शिवविवाहाची निमंत्रणे देण्यात आली. शिवविवाहाची जय्यत तयारी सुरू झाली. सर्वजण निमंत्रणाचा यथोचित स्वीकार करून महादेवाच्या विवाहाला जाण्यासाठी निघाले. लक्ष्मीपतीच्या आज्ञेप्रमाणे लग्नापूर्वीची सर्व शुभ कार्य पार पाडली. कश्यप ऋषी समेत अनेक तपस्वी ऋषी नवग्रहाच्या पूजेसाठी उपस्थित होते. लग्नापूर्वीचे सर्व विधी पार पाडल्यानंतर वराड हिमालयाकडे निघाले. या वराडात अनेक देवदेवता, यक्ष, गंधर्व, किन्नर यांचा समावेश होता. या सर्वांच्या मध्यभागी नवरदेव शिवशंकर आपल्या नदीवर आरूढ झाले होते. वधू पक्षाकडे लग्नाची जयंत तयारी सुरू झाली होती. लग्न सोहळ्यासाठी भव्य मांडव उभारण्यात आला. मांडवामध्ये सर्वत्र फुलांचे सुशोभन करण्यात आले. वधूवरास शुभाशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्या सर्वांची उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती. वर पक्षाकडील वराडाचे आगमन झाले. हिमालयाने सर्व उपस्थितीचे यथोचित स्वागत केले. मेनाने आपल्या जावयास पंचरथीने ओवाळले. आपल्या जावयांचे अनुपम तेज पाहून मेनास आनंद झाला. पार्वतीने दोन्ही हातांवर व पायांवर सुंदर मेहंदी काढली होती. पार्वती मंगल स्नान करून मंगलपीठावर विराजमान झाले व सर्व स्त्रियांनी तिला ओवाळले व थोडे चिडवले.
त्यानंतर वधूवरांचा हळदी समारंभ सुरू झाला. सर्वजण आत्मीयतेने नवदाम्पत्यास हळद लावत होते. हळदी समारंभ झाल्यानंतर दोघांनी पुन्हा मंगल स्नान केले. लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता. सर्व पाहुणे मंडळी आली होती. आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी यक्ष, गंधर्व, किन्नर गायन वादन करीत होते. अप्सरा नृत्य कला सादर करीत होत्या. पुरोहितांनी वधूवरास बोलावून घेतले आणि मंगलाष्टक म्हणण्यास सुरुवात केली. सर्व उपस्थित आनंदाने हा मंगलमय सोहळा पाहत मंगलाष्टक झाल्यानंतर वधूवरांनी एकमेकांना हार घातले. सर्वांनी नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावद्य मानून हिमालयाने कन्यादान केले. लग्न कार्यातील सर्व विधी शास्त्रोक्त रीतीने पार पाडले. आलेले सर्व पाहुणे मंडळी सुग्रास भोजन तयार केले होते. सर्वांनी तोंड गोड करून आपल्या लोकी परतले. हा सोहळा अतिशय उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडला. शिवपार्वतीचा विवाह झाल्यामुळे सर्व देवदेवता आनंदित होते, पण दानव मात्र चिंतातूर झालेले होते. भोलेनाथ पत्नी समवेत गंधमादन पर्वतात निवास करू लागले. या नव दाम्पत्याचा मधुचंद्र संपूर्ण जगास अद्भुत व प्रलयकारी असा होता. महादेवाच्या अमोघ वीर्याने सर्व जग नाश पावण्यास सुरुवात झाली. देवदेवतांमध्ये चर्चा सुरू झाली. देवदेवतांनी तातडीची सभा बोलून यावर उपाययोजना करण्याचे ठरवले. लक्ष्मीपतीने यावर महान उपाय सांगितला आणि श्रीहरीचा आदेश शिरोधार्य मानून अग्निदेव हंसरूप घेऊन गंधमादन पर्वतावर गेले आणि रूपात अग्निदेवाने शिवानीकडे पार्वतीकडे भिक्षा मागितली. पार्वतीने हंसास सदाशिवाच्या अमोघ वीर्याचा भिक्षा घातली व ते अमोघ वीर्य क्षणार्धात अग्निदेवतेने प्राशन केले. अग्निदेवाने वीर्य प्राशन केल्यामुळे पार्वती रागवली. शिवानीने अग्निदेवतेस शाप दिला की तू सर्वभक्षी होशील. महादेवाच्या या महान वीर्य प्राशनामुळे अतिशय पीडा होईल. या शापामुळे अग्निदेव सदाशिवास शरण गेला व शापातून मुक्तता कशी मिळाली विचारले. भोलेनाथ म्हणाले, अग्निदेवा, हे अमोघ वीर्य एखाद्या स्त्रीच्या गर्भात ठेव. अग्निदेवाच्या मनात शंका निर्माण झाली. अग्निदेवाने देवर्षी नारद मुनींना विचारले की महादेवाचे अमोघ वीर्य सर्वसामान्य स्त्री कशी काय धारण करेल. देवर्षी म्हणाले, हे अग्निदेवा, माघ महिन्यात प्रांत स्नान करण्यासाठी काही स्त्रिया येतील. कडाक्याची थंडी असल्यामुळे त्या शेकोटी पेटवतील. त्यावेळी त्यांच्या ठिकाणी तू हे वीर्य ठेवून दे. माघ महिन्यामध्ये 6 कृतिका स्नान करण्यासाठी आल्या. शेकोटी पेटवल्यानंतर अग्निदेवाने शिवशंभूचे ते अमोघ वीर्य 6 जणींच्या गर्भात ठेवले. काही तासानंतर 6 जणींनी आपण गर्भवती असल्याचे कळले. अचानकपणे गर्भवती झाल्यामुळे 6 जणी घाबरल्या. त्या 6 जणांनी आपल्या पोटातील गर्भ गंगाजलात टाकले. गंगा समर्पण केलेले 6 दिव्य गर्भ वाहत वाहत शरबणात अडकले. त्या ठिकाणी 6 मुख कमल असलेल्या गोडस बालकाचा जन्म झाला. ही वार्ता स्वर्ग लोकामध्ये देवदेवतांना कळली. त्यांना खूप आनंद झाला. शिव आणि शिवाने शिवगणांची ही बातमी आनंदाची सांगितली. शिवलोकात भव्य प्रमाणात पुत्र जन्म उत्सव प्रारंभ झाला. हे नूतन बालक अतिशय तेजस्वी होते. कृतिकापासून या बालकाचा जन्म झाल्याचे त्यांचे कार्तिकीय असे नामकरण करण्यात आले. बालकास 6 मुख कमल असल्यामुळे त्यास देवदेवता षडानन या नावाने ओळखू लागले. कालचक्राच्या नियमाप्रमाणे कार्तिक हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच्या बाललीलांमध्ये शिव, पार्वती, इतर देवदेवता रमून गेले. इकडे तारकासुराची दुष्टकृत्य दिवसेंदिवस वाढत होती. एक दिवशी आकाशवाणी झाली की देवगणांनो, शिव पार्वतीचा सुपुत्र कार्तिकेस तुम्ही सेनापती करा. कार्तिकेस सेनापती झाल्यामुळे तुमचा विजय नक्कीच होईल. ही आकाशवाणी ऐकल्यानंतर देवदेवतांनी युद्धाची जयंत तयारी सुरू केली. महादेवास विनंती करून कार्तिकेस सेनापती बनवले. आपल्या अफाट देवसेनेसह देवदेवता युद्धासाठी रणगणात आले. गुप्तहरांनी वार्ता तारकासुरास सांगितली. तारकासुर आपल्या विशाल सेनेसह रणांगणात आला. दोन्हींमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. शस्त्रांशस्त्र घनगती सर्व परिसर दुमदुमून गेले. या युद्धात अनेक दैत्य मृत्युमुखी पडले. तारकासुराने संधी साधून देवेंद्राबरोबर एक प्रचंड शक्ती फेकली. या शक्तीमुळे देवेंद्र बेशुद्ध पडला. ऐरावतावरून खाली कोसळला. त्यामुळे देवसैन्य रणगणातून पळून गेले. मुचुकुंद राजाने सर्व सैनिकांना अडवून त्यांना युद्धासाठी प्रोत्साहन केले आणि मुचुकुंदाने तारकासुराबरोबर युद्ध करण्यास सुरुवात केली. मुचुकुंदाने तारकासुराच्या हातातील तलवार अडवून त्याला कैद केले. त्यावेळी देवर्षी नारद मुनी म्हणाले, तुम्ही या तारकासुरास सोडून द्या, कारण त्याचा मृत्यू शिव पार्वती पुत्र कार्तिकेय यांच्या हातून होणार आहे. मुचुकुंदाने तारकासुरास सोडून दिले. तारकासुर द्वेषाने युद्ध करू लागला. त्याने आपल्या विशाल रूप धारण केले. तारकासुराने बेधडकपणे देवसैनिकांचा संहार करण्यास सुरुवात केली. त्याचे हे रागीट रूप पाहून सर्व देवदेवतांना भीती वाटू लागली. सर्व देवसैनिक घाबरले होते. त्यावेळी वैकुंठनाथ विष्णू कार्तिकेस म्हणाला, हे कार्तिकेय, आता तुला पराक्रम दाखवण्याची वेळ आली आहे.
तारकासुराचा वध करण्यासाठी तू शिव पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे. तुझ्याशिवाय या दुष्टांचा संहार करण्यास इतर सारे असमर्थ आहे. तारकासुराचा संहार करण्यासाठी कार्तिकेने अनेक दिव्य शस्त्र घेतली. रणांगणात आल्यानंतर त्याने तारकासुरास युद्धासाठी आव्हान दिले. दोघांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालेल हे सांगता येणे अवघड होते, कारण दोघंही संपूर्ण शक्तीनिशी युद्ध करीत होते. देवदेवता चिंतातूर झाले होते आणि थोड्याच वेळात आकाशवाणी झाले की देवदेवतांनो, तुम्ही चिंता करू नका, कारण या युद्धात कार्तिकेचा विजय निश्चित आहे. कार्तिकेने तारकासुराचा वध केल्यावरच हे युद्ध समाप्त होणार आहे. ही आकाशवाणी ऐकल्यावर कार्तिकेस आणखीन उत्साह आला. त्याने तारकासुरास अनेक शस्त्र सोडली आणि तारकासुराने ते सर्व शस्त्र धुडकावून लावले. कार्तिकेने तारकासुराचा रथ मोडून टाकला आणि या बाणाने त्याचा मुकुट उडवून मृत्यूची घंटा वाजवली. दोघांच्यात मल्लयुद्धात सुरुवात झाली. अखेर या मल्लयुद्धात कार्तिकेची सरशी झाली. कार्तिकेने तारकासुरात जमिनीवर आडवे केले व दिव्य मंत्रांचा जप करून पूर्ण शक्तीनिशी तारकासुराच्या छातीवर बुक्कीने प्रहार केला. या बुक्कीचा प्रहार एवढा जोरात होता की काही जण क्षणात तारकासुराची प्राणज्योत मालवली. कार्तिकेने आपल्या हातातील समशेरीने तारकासुराच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. तारकासुराच्या वधामुळे सर्व देवदेवता आनंदित झाले. त्या सर्वांनी आकाशातून कार्तिकेवर पुष्पवृष्टी केली. आपल्या मुलांचा महान पराक्रम पाहून शिव पार्वतीस अपार आनंद झाला आणि दुष्टांचा भार कमी झाल्यामुळे पृथ्वी मातेला सुद्धा खूप आनंद झाला. अशा प्रकारे हा कार्तिकेने मिळवलेला विजयचा अध्याय मानवांचे सर्व सात्विक मनोकामना पूर्ण करणार आहे. जो कोणी हा अध्याय वाचेल या श्रवण करेल त्याची सर्व पातके नष्ट होतील, असा या अध्यायाच्या महिमा अलौकिक आहे आणि त्याला कैलास पर्वताला फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याचे त्या व्यक्तीला पुण्य मिळेल आणि महालक्ष्मी त्या व्यक्तीवर खूप प्रसन्न होईल. अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. पतीला आणि मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. मान प्रतिष्ठेत वाढ होईल. धनधान्याचा भंडार भरलेला राहील. तर अशी ही शिव पार्वतीची कथा होती आणि कार्तिक स्वामीच्या जन्माची कथा आणि कार्तिकेने तारकासुराचा वध कसा केला याची कथा, संपूर्ण महिमा शिव पार्वतीचा आणि कार्तिकेचा होता. तर असा हा महिमा जो कोणी ऐकतो तो खूप भाग्यवान असतो. त्याचे स्वतःचे दर्शन सुद्धा केले तरी सुद्धा त्यांचा पापांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. अशा या श्री स्कंद महापुराणातील कथा होत्या. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला या स्कंद महापुराणातील शिव पार्वतीच्या विवाहाची कथा, कार्तिकी स्वामीच्या जन्माची कथा आणि तारकासुराची वधाची कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव, जय श्री महाकाल करायला विसरू नका.